महादेवाला 2 मुली आहेत. किती गेलं मुंबईला? किती? 2. एका मुलीचं नाव वीरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. वीरहिणी म्हणजे महिला मंडळ तुमच्यासाठी. पहिला प्रश्न, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो, बस, बाकी काय नाही. पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलं तर जर योग्य नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? काय काय म्हणजे मला एक बसलेली माणसं सांगा, तुम्ही जर कोण असेल अजून उपाशी नाही, आता एवढे टाळकरी उभे आहेत, काही वर्ष सुद्धा आले होती नाही तरी जेवण आहे. वरून जाताना 500 आहेत. विनोदाचा भाग सोडू नका. संप्रदायाची उंची संप्रदायातल्या माणसांनी कमी करायची नाही, कधीच करायची नाही. कारण आपल्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाहीच ना. म्हणून हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच 22 वर्ष आहे. आणि 22 वर्षाचा मुलगा हरिपाठ लिहितोय. आमचा 72 वर्षाच्या म्हातारीचा पाठ नाही. काय ठेवून फायदा आहे त्याचा? काय करायचं काय? त्यानं काय केलं? फक्त बायको करणं. हे बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? हे नो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. तू एकदा न रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी 12 अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालतं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हानताना टेटसला ठेवी. काय गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही. स्वतःच हित करून घेणं हा पराक्रम आहे. हे कोणी त्यात काय एवढं विशेष आहे? त्यात शेळीच्या गळ्यात तर सड किती लोंबलं तर कधी दूध देणार आहे? काशीतलं गुचिड किती चिटकलं तर कधी दूध पेणार आहे? गाळातलं बिडूक किती डरलं तर कधी फुलाचा सुगंध घेणार आहे? प्रेताला किती सजवलं तरी कधी उठून बसणार आहे? कधी उठून बसणार आहे? नपुसक पुरुष किती देखणा असला काय उपयोग? काय उपयोग आहे? उसाला किती लांब तुरा आला, काय फायदा त्याचा? उसाला तुरा काय फायदा? फायदा काय त्याचा? माझी भक्ती विण जुळो जियाचे उपयोग काय त्याचा? उपयोग काय? काय तुम्ही काय काय त्याला काय? माळ नाही, भजन नाही, संस्कार नाही, जगण्याला किंमत काय? काय किंमत आहे? आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही, हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ही विश्वाची आई आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण करणारे पठ्ठे पोह्यांमधली कडीपत्त्याची पानं ज्ञानेश्वरी ठेवतात मग वाची. अशी भिकार अवलादी हे उचलून आपटली पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचणाराने ज्ञानेश्वरीचं पान जोरात उचकू सुद्धा नाही, कधीच उचकू नाही. ज्ञानेश्वरीचं पान कधीच जोरात उचकू नाही, कधीच नाही. ज्ञानेश्वरीचं पान या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ जर कोणता असेल ती ज्ञानेश्वरी आहे. सगळ्यात कोवळा. लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. आणि 22 वर्षाचं बाळ लिहिलं. सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे सायंटिस्ट झाले तेवढे सायंटिस्ट ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा अजून कोणाला करता आलं नाही. खंडन हे डॉक्टर विक्टर नाही झाले, हे इंजिनियर हे नाही झाले, उद्घाटनाच्या आत पूल वाहून गेले असे नाही झाले. पण ज्ञानेश्वरी जोरात उचकू सुद्धा नाही. तुमचं काय मत आहे? आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला अभंगाला सुरुवात फटाफटा बोलायचं. आता देव कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग घेणार कवा? कधी घेणार? आता तुम्हाला शुगर आहे, गोळ्या आहेत, नळी घालून आणली, आता राहिले काय? तुम्ही पहा काही माणसांच्या घरात इतक्या गोळ्या आहेत. पालत व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1.
त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर का आला ते गोळ्या खाऊन हे रे तू गोळ्या काही काही तर हातानंच इंजेक्शन मारून घेतात इकडं आण रे एवढं काला जगत होतो काय करशील काय तू जगू काय घरचे तर कटाळायचे पोऱ्यानं तर हाता खालून काढलाचे बायको तर खसकी तिचे मग तू जगवतो कशाला अय त्या मुलीचं नाव विरहिणी नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत आणि आज आपल्याला तिचा विचार करायचा नाही का अभंग भूपाळीतला आहे आता भूपाळी म्हणजे काय भूपाळी भूपाळी भुई म्हणजे पृथ्वी पाळी म्हणजे पालन पोषण करणारा पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी दुसरा अर्थ आहे भूप आली भूप म्हणजे राजा आली म्हणजे प्रजा राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेलं भजन म्हणजे भूपाली आणि गायकांसाठी मालकंस तुडी कलावती मालकंस तुडी भैरव आहेरवैरव कलावती हे राग आहेत तसा भूप नावाचा एक राग आहे राग आहे कलावती राग आहे दीप नावाचा राग जर गायला तर राजा विक्रमाने राजा दीप नावाचा राग गायला होता तर राजा विक्रमाने दिवे लावले होते राग येतो आता आपल्याला कोणता राग माहितीये माझ्या माईकला आवाज कमून नाही आणि पहिली चाल माझी कमून झाली नाही हा राग आहे राजा विक्रमाला जेव्हा शनेश्वर भगवंताचा जन्म झाला म्हणजे शनी महाराजांचा शनी महाराज जन्माला आले तेव्हा त्यांच्या रथाचे घोडे आंधळे झाले प्रधानाला लागले जखम झाली त्यावेळेस राजा विक्रमाच्या मुखातलं वाक्य होतं असा मुलगाला जन्माला येऊन उपयोग काय तेव्हा राजा विक्रमाला शनी महाराजांनी 7:30 मध्ये त्याचे हात बीत तोडून त्याला फेकून दिलं होतं त्या राजानं तेव्हा त्याने दीप नावाचा राग गायला होता भूप दीप हे राग आहेत तशी भूपाळी आणि आजची मुलगी आहे भूपाळी आणि भूपाळी नावाची मुलगी पहिली मुलगी संपली विरहिणी तिचा आज विचार करत नाही आजची मुलगी भूपाळी आणि भूपाळी नावाची मुलगी शरीरूपी गावात जन्माला आली आणि ती वयात आल्यावर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी मुलगी ज्या पोराला म्हणजे बाप ज्या पोराला हा म्हणेल ते त्याशी लग्न करायचं असा पूर्वी नियम होता आता मुलगी ज्या मुलाला प्रपोज करेल तोच आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचा आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही पण आपल्या पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही आणि त्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवायचे म्हणजे आमचंही वाटलं आणि लग्नाला महाराज मंडळी जरा जायचं टाळीत जा लग्नाला जाऊ नये मी कधी जात नाही लग्न मला 10 वर्ष झाली असतील मी लग्नात गेलो नाही 10-12 वर्ष मी जात नाही कधी जाऊन लोक म्हणते बोला द्या आशीर्वाद काय द्यायचं सगळा तमाशा रस्त्याला पाहिला पण तुम्ही बदलच झाले तुम्हाला काय आता हे लग्न न झालेले पोरं तुम्ही नका लोड घेऊ तुम्ही नवरदेव होतच नाही तुम्हाला आता एकच पर्याय फक्त सर्च करा नाहीतरी आता काय करायचं तुम्ही त्या तू कबूल झाला आपण म्हणलो नाही तो शरीर नावात ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात लग्नाला आली जन्माला आल्यानंतर ती लग्नाला आल्यावर तिला नवरा पाहून दिला त्या नवऱ्याचं नाव आहे काम डोकं घालवा आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा शरीरात काम तयार झाला की तो पहिला डोळ्या वाट बाहेर पडतो ध्यानात ठेवा एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली ती गैर नाहीये आपली लोक हसतात त्याला मूर्ख आहे तो फक्त वयानं दमलाय असं नाही ते त्याला 7 कारण आहेत ऐका कसं आहे ऐका नीट पोरं नीट ऐका शरीरामध्ये काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं आणि मनात एकदा पाप तयार झालं की मन 10 इंद्रियांना खवळून देतं आणि 10 इंद्रिय जेव्हा खवळतात तेव्हा विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते स्वभाव देवाचं स्पष्ट म्हणणं आहे दुसऱ्या अध्यायात विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे हे ध्यानात ठेवा
आणि आणि येत इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विशेषण. इंद्रिय आकळणं इतक्या गप्पा आणण्यासारख्या गोष्टी नाही. काही लोक म्हणतात आम्हाला संन्यासी बिन्यासी राहायचंय, डोक्यातून काढून टाका विषय. ते कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची बाधत. प्लॅस्टिकचे काय हाते आहे विषय तो. वा वा. दुसऱ्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे त्याचं. याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, चांगलं आणि वाईट. याचे 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. सुगंध आणि दुर्गंध याचे 2 गुण आहेत. रूपाचे 2 गुण, बॅसूर आणि सुरेख गुण आहेत. ते असं चालत नाही ते. आणि कामाला 7 गोष्टी पोरं लिहून ठेवा. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथ नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. लाज नाही. कामा तुरा भयना लाज. पाहणाराला लाज आहे, कृत्य करणाराला लाज नाही. आणि तो काम नावाचा नवरा भूपाळी नावाच्या मुलीला शरीरात एकदा करून दिला, तो काम आहे. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, काय डीजे लावायची. आमच्या ते खोले महाराजांकडे काहीतरी पिंगळा का काय आहे ते. मला इतके लोक वैतागले, ते मला म्हणे तुम्ही म्हणत जा पिंगळा. म्हणलं ते कुठाने झाले माझ्या भोवती. मला 2-4 दिवसापासून तुम्ही म्हणत आपल्याला नाही जमणार. ते त्यांना जमल, ते आपल्याला नाही जमणार. आपल्या पाठत नाही तर करून काय करणार. त्यांनी बरोबर वैदिन बिदीन सगळे एकत्र बसवले. सुया बी बघा काहीतरी आहे. आणि त्याच्यातला एक जण मला म्हणला, महाराज मग
तुम्ही म्हणा. मी म्हणलं मी इंगळा म्हणून पण पिंगळा नाही. आता त्यांचा पिंगळा ना, आता माझा होता इंगळा. देणगी देतो देव, एखाद्याला चमत मार देव देतो. एवढ्या दिवसात त्या माणसाचा आवाज बसत नाही, काय नाही काय नाही. आता आमचे पार पिटे पडले महाराज. 31 वर्ष झाले. आता मला 31वं वर्ष चालू आहे. अजून 2 वर्ष आयुष्य आहे. 26ला संपल, 27-28ला. पण ध्यानात ठेवा, पुन्हा ही जी माणसं होतात ना, तुम्ही पहा, संप्रदायामध्ये एक काळातला माणूस गेला की दुसऱ्या काळात त्या माणसाचा माणूस तयार होतो. म्हणजे पूर्वी थोडी लोक भारुडावर कीर्तन करायची, थोडी बरं, अगदी बोटावर मोजण्या इतकी. पण त्यावेळेस समाज रंगायचा. आज ज्ञानेश्वरीतून त्या माणसाकडे हे आहे. देव देतो, असं कोणालाही ते जमणार नाही. आता आम्ही मिळालो ना, फायनल, पुन्हा इंद्रिकर नाही. तसे कपडे घालाल तुम्ही, हा ते नाही नाही नाही. महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे, पुन्हा नाहीच. आता ती पोरगी आली लग्नाला, तिला नवरा मिळाला, बस फिट बसली. ऐकणार हुशाराचे. त्या नवऱ्याचं नाव गेलं बोंबाला सगळं काम. आणि त्या काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. नवरी आहे भोपाळी, नवरा आहे काम, त्याची सासू आहे वासना. आणि वासनेचं म्हणणं 8व्या अध्यायातलं असं आहे, तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाची आठवे त्याची अंगे झाले
हिरवणी